शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। राजकारणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की कपिल सिब्बल हे आपल्या अशिलाची बाजू न्यायालयासमोर मांडतायत, त्यामुळे वकील म्हणून त्यांना आपली भूमिका आणि मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद किंवा व्यक्त केलेलं मत हे न्यायालयाचं मत मानता येणार नाही, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर यापूर्वीही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटलेत। या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू असताना दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाचा बचाव करत तो पूर्णपणे कायद्याच्या चौकटीने आणि संविधानिक तरतुदीचा विचार करूनच दिल्याचा दावा केलाय। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर राहुल नार्वेकर यांच्या या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आता या प्रकरणात न्यायालयात पुढे कोणते युक्तिवाद होतात आणि न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। कपिल सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत, स्वाभाविक आहे, त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील। परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील। सभागृहातला पक्ष आणि सभागृहाच्या बाहेरचा पक्ष याबाबतही त्यांनी टिप्पणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी। आता काय खरं तर हे मॅटर सबज्युडिस आहे, त्यामुळे यावरती विशेष बोलण्याची काय आवश्यकता नाही आहे। पण मी एवढंच सांगू इच्छितो की सभागृहातला पक्ष आणि सभागृहाच्या बाहेरचा पक्ष म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी ह्याच्यातला फरक हा सुप्रीम कोर्टाने पण ओळखलेला आहे, त्याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि आम्ही पण आमच्या जजमेंटमध्ये ते स्वीकारलेलं आहे। आणि दिलेलं जजमेंट कोर्टाच्या आधारावरती दिलं आहे, का दिलेलं आहे याची सुस्पष्टता त्या निर्णयात आहे। सर एक सांगा, ॲडव्होकेट म्हणून तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आलं, गटनेतापदी ते होते आणि त्यांना हटवताना संख्याबळ जे आहे ते कमी होतं, त्यामुळे हा युक्तिवाद जेव्हा होईल की उद्धव ठाकरे यांच्याकडे आकडे नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना जे हटवलं तोच निर्णय त्यांचा चुकला होता तेव्हा, आणि तेच तुम्ही स्टँड सुप्रीम कोर्टात घेतला आहे? नाही, सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युला दिलेला, त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती जे योग्य आहे तो निर्णय घेतला गेला। सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला। अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका ही पक्षपाती राहिली, सभागृहात आतमध्ये बाहेरचा पक्ष याचं आकलन करतो? नाही बघा, आता हे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे मला ह्याच्यावर काय अधिक बोलायचं नाही आहे, पण मी हा दिलेला निर्णय हा शाश्वत आहे एवढंच आपल्याला सर एक हिंदी में है सर, हिंदी एक कांग्रेस वाला वंदे मातरम। सर 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 एक मिनट।